वेलकम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. सगळ्यांना खूप वाईट वाटतच आहे ना, यूट्यूबने आता काहीतरी नवीन अपडेट आणलेले आहेत. बहुतेक 95 लाख चॅनल डिलीट होणार आहेत. तर त्यातले 46 लाख डिलीट ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचा जास्त नंबर आहे. आता त्या यूट्यूबने एक नवीन मोहीम हाती घेतली असं म्हणतात, जी मी हिंदीमधून ऐकले, तुम्हाला मराठीमधून सांगते. आपले सबस्क्राईब अजिबात वाढत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत, है ना. तर याचं कारण आहे की सध्या यूट्यूब चॅनल ज्यांचे अश्लील आहेत, गालियाँ देने वाले हैं, जिनके चैनल का स्ट्राइक लगा है, उनका चॅनल हटा रहा है. तो आता काढून टाका लागलाय. आता 46 तर झालेले लाख, आता 95 लाख करणार आहे. तो टार्गेटच आहे. इंडियामध्ये तर खूप खूप लोकांचे चॅनल डिलीट ऑलरेडी झालेले आहेत. आपण रात्री जेव्हा झोपतो आणि सकाळी उठून बघा, चॅनल क्लिअर झालेलं, सगळ्यांचं डिलीट झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा आता ह्या पुढे सुद्धा काळजी घ्या. तर आपण शिवाय देणारे चॅनल, अश्लील घाणेरडे चॅनल किंवा अश्लीलतेचं जे बोलतात त्याचा वापर करणारे, ह्यातल्या काहीही गोष्टी असे बोलू नका तुम्ही चॅनलवर. आणि ज्या आपल्या चॅनलवर फेक आय डीज आहेत खूप, त्यांचं पण चॅनल होणार आहे. फेक आय डी येतात, त्यांचा पण बंदोबस्त करा ताबडतोब. फेक आय डीला थांबू पण देऊ नका. आपल्या चॅनलवर जे फेक आय डी येतात त्यांना ते लगेचच्या लगेच त्यांचा बंदोबस्त करा, त्यांना काढून टाका, त्यांचे कंप्लीट करा. फेक आय डीसुद्धा खूप यायला लागलेत, माझ्या तर चॅनलवर खूप यायला लागलेत. एक मुलगा आहे, त्याचा बंदोबस्त केला आहे मी आता. आणि आपण म्हणतो ना, आपलंच कंटेंट, स्वतःचं कंटेंट टाकायचं, दुसऱ्याचं कंटेंट टाकायचं नाही. खुद का चेहरा दिखाना, आपला चेहरा दाखवायचा, व्हिडिओ बनवायचा. स्वतःचा आपण आपला चॅनलमध्ये भरपूर चेहऱ्याचा आपला वापर करायचा. जे काय असेल तुम्ही रील्स बनवा, ते पण आपला चेहरा दाखवून बनवा. आपल्याच मोबाईलमधून व्हिडिओ काढून बनवा. चांगला कंटेंट द्या, चांगले विचार द्या. हे सगळे जर तुमचं चॅनलवर सगळं व्यवस्थित असेल तर तुमचं चॅनल वाचेल कदाचित. कारण तो इतकं हे करायला लागलंय. धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे की यूट्यूब खूप चॅनल असे आहेत डिलीट करायला लागलाय तो. त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचा खूप मोठा नंबर आहे. कारण इंडियामध्ये खूप लोक ह्या यूट्यूबवर उदरनिर्वाह करतात, जे यूट्यूबमधून पैसा भरपूर कमवतात. आज म्हणजे आजच्या तर सध्या ह्या काळामध्ये खूप कमवतात पैसे. ज्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी खूप पैसा कमवला, घरं बांधली, तर मोटर गाड्या घेतल्या, भरपूर कमाई झाली त्या लोकांची. आणि भरपूर तेच लोक पुढे गेलेले आहेत. नवीन चॅनल काढणाऱ्याचे तर बघा तुम्ही, आता लवकर लवकर सबस्क्राईब अजिबात वाढणार नाहीत. किती दिवस जर सबस्क्राईब आहेत तशीच आहेत. 4 वाढतेच 4 कमी होते, 4 वाढतेच 4 कमी होते, हा प्रकार चालू आहे. पब्लिक पण जातच नाही, त्याचं लक्षच नाही ना. यूट्यूब सर्चमध्ये बघा, किती वेळ व्हिडिओ टाकल्यानंतर आपण 24 तासांनी त्याचं 1 नाही तर 2 पॉईंट येतो, मग तो आपला सर्च करतो व्हिडिओ. लवकर सर्च पण व्हिडिओ होईना झालेत आपले. याचाच मी अंदाज लावला आणि मी सर्च केलं का असं व्हायला लागले, तर की खूप चॅनल डिलीट करणार आहे तो. आणि जो छान आहे, जे सभ्यता आहे, तेच चॅनल ठेवणार आहे. म्हणजे कसं झालंय, परवा न्यूज आली होती टीव्हीला की सोशल मीडियावर भरपूर अश्लीलता पसरवायला लागलेत लोक. ज्या लेडीज आहेत सोशल मीडियावर अश्लीलता पसरवायला लागलेत, त्या लेडीजना काय सांगितलेलं कळलं झालं. त्याच्यामुळं सरकारने पण असं केलेलं आहे की ते चॅनल उडवायला सांगितले. जी कंपनी आहे त्या कंपनीला सांगितले आहे की हे चॅनल सगळे उडवून टाका तुम्ही. त्याच्याशिवाय हे लोकांना आळा बसणार नाही. कारण विनाकारण तुम्ही चॅनलवर भांडण दाखवता, विनाकारण घरातलं काही जे नको दाखवलं ते दाखवता.
स्त्रियांनी कसं बसलं पाहिजे, कसं स्त्रिया काय काय करायला त्या सोशल मीडियावर. आपल्या संस्कृतीत भारताची काही सुद्धा त्यात नाही राहिली. इंस्टाग्राम तर पूर्ण पूर्ण हे झाले. उघडलं ना इंस्टाग्राम तसेच व्हिडिओ येतात. एकदा गा दोनदा तशी व्हिडिओ आले बघितले तर तेच व्हिडिओ येतात परत असतील त्याची. तर मला पण वाटते तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यावी. कारण आपलं खरंच आपल्याला जर आपला चॅनल टिकून राहायचं असेल तर आपण पण स्वतःचं कंटेंट बनवायला पाहिजे. आणि आपल्या चॅनलवर आपल्याकडून लोकांनी काहीतरी शिकावं, चांगले विचार मांडा तुम्ही. मी असं केलं, मी तसं केलं, मी इथं गेले, मी तिथे केलं, मग काय करावं, मला जमतच नाही, मग असं आहे, मग तसं आहे. काय अर्थ आहे का दाखवण्यामध्ये? कोण ऐकायला लागले तुमचं असं केलं, तसं केलं, असं केलं? अरे एवढे विचार चांगले चांगले आम्ही टाकतो तरी ते सुद्धा लोकांपर्यंत पोचवत नाही, पब्लिकपर्यंत आमचे पाठवत नाही. ते बरं झालंय, अश्लीलतेचा बाजार मांडला ह्या सगळ्या सोशल मीडियावर. लोकांनी काहीही टाकायचं, घरामध्ये धरून मारामारी का केलेलं काय टाकायचं, शिवाय दिलेलं काय टाकायचं. तुमचे ते पासून काय शिकावं त्या लोकांनी? ते पूजा काय माहिती, गावठी पूनम तुपे ते काय ते गावठी पूनम आहे की काय, त्यांनी तर काही नाही, नुसतं बाजार मांडलाय. काय त्या दोघी जावा, एक 15 सेकंदाचा व्हिडिओ असते आणि त्या व्हिडिओला पब्लिक एवढी हे करती, प्रोत्साहन देती, करा तुम्ही आणखीन, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. अरे लाख त्यांच्या व्हिडिओला असलेला व्ह्यूज असते आणि एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ असते तर कायकांचे. त्या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं असते, शिकण्यासारखी असती, आपली संस्कृती जपण्यासारखी असती. येणारी नवीन पिढी असती, त्यांना काहीतरी चांगली माहिती मिळती. ते सोशल मीडियावर हे चॅनल व्हायरल करत नाही. आणि आता काढली मोहीम डिलीट करायची. काय नाही काय, आता एवढं चॅनल डिलीट केलेत, काय माहिती तर काय करते, कोणाला माहिती चॅनल. त्याला चांगले चांगले चॅनल पण दिसतात का नाही, कोणाला माहिती आहे. आता 95 लाख तर उडवून टाकायचं चॅनल त्यांनी ठरवलेलंच आहे, टार्गेटच केलं. एवढे आहेत करायचे डिलीट. त्यातले इंडियाचे तर खूप आहे म्हणतात. म्हणजे मी आता सर्च केल्यानंतर मला एक व्हिडिओ तसा दिसलेला आहे, पूर्ण तो हिंदी म्हणून सांगत होता. मी तुम्हाला एवढंच की तुम्हाला मी मराठीमधून सांगते. आपण कारण सरकारने खूप वेळा सांगितलेलं आहे की असे व्हिडिओ पसरू नका, असेल त्याचे पसरू नका, घाणेरडे व्हिडिओ पसरू नका. लहान लहान मुलं बघतात, परत तरुण पिढी बघतात हे सगळे व्हिडिओ. मग झालं, त्यांचा अभ्यास बाजूला राहतो, त्यांचं शिक्षण बाजूला राहतं, त्यांचं काम बाजूला राहतं. तुमचे असले घाणेरडे व्हिडिओ ते बघत बसतात. त्याच्यामुळे सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. अजून सुद्धा वेळ गेली नाही. ज्यांनी असं काय केलं असं त्यांनी त्यांचे स्वतःचे व्हिडिओ डिलीट करावे आणि चांगले व्हिडिओ ठेवावे. आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही जर चांगल्या विचारांनी चांगले व्हिडिओ टाकले तर काय हरकत नाही. कारण एकाबरोबरच सगळ्यांनाच त्रास व्हायला लागलेला आहे, असं नसतंय ना. सगळ्यांनी जर चांगला विचार केला तर सगळ्यांचेच व्हिडिओ चांगले येतात. एकाने जर असं टाकलं तर त्याच्याबरोबर सगळ्यांना त्रास व्हायला लागले. असं व्हिडिओ टाकले बघतो, अरे माझा व्हिडिओ गेला, चॅनल ओढवून टाकलं. आणि परत तुम्ही चालू करायला म्हणले की परत 2-3 वर्ष त्याच्यामध्ये जाणार तुमचे. हे व्हिडिओ परत चॅनल करायचा चेष्टा आहे का? पिन यायची वाट बघते. एकेकाचे 8-8, 9-9 हजार झालेत तरी सुद्धा त्यांना पिन आलेला नाही अजून. हेच व्हिडिओ डिलीट करायला लागलाय कंपनी. परत नवीनची कुठं अजून भरती करणार म्हणून खूप जणांचे बघा ना तुम्ही. आता असे कितीतरी व्हिडिओ हे झालेत, पिन येण्यासारखे झालेत, वॉच टाइम पूर्ण झालेला आहे त्यांचा आणि त्यांचे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना पिन आलेलं नाही अजून. सरकारने निर्णयच घेतलेला आहे, तुम्ही जर ऐकत नसाल तर आम्ही तुमचे व्हिडिओ उडवून टाकू. शेवटी त्यांचं नाविलाज झालं ना. काय आपल्या महाराष्ट्रात चाललंय काय समजना झाले. काय गुंडगिरी चालली, काय दंगा चाललाय, काय मारामारी चाललंय, 10 माणसं मिळून एका माणसाला मारतात, काय चालते, काय राज्य चाललंय. सरकार काय झोपी गेलं काय तीच कळलं झाले. एवढं काय काय करते, व्हिडिओ टाकते अजून आम्ही असं केलं म्हणून, तरी सुद्धा त्यांना काय होत नाही.
अरे ताबडतोब हे करा ना, मग कशाला होते काय तुमच्या. आता धडधडीत ते सोशल मीडियावर टाकायला व्हिडिओ, म्हणजे बघा ना काय बोला आता. सोशल मीडियावर जर तुम्ही असे व्हिडिओ टाकून व्हायरल करायला लागला, काय समजत मग? गुंडगिरी समजत ना. महाराष्ट्र ही गुंडगिरी झाले आता. मुख्यमंत्र्यांना नाही, कोणालाच भिना झालेत. पोलीस अधिकारी हे सगळे कुठे गेले? सगळे जे गावामध्ये असं झाले त्या गावात ते बघा ना, पटकन तपास करा, पकडा, धरा, काहीतरी करा, पटापटा निर्णय घ्या, नाही तर वाढत जाणार हे सगळं प्रकरण. चला मग तुम्हाला बघा सांगते, आणखीन तुम्हाला वेळ गेलेली नाही, चांगले चांगले व्हिडिओ टाका आणि जरा शेअर करा व्हिडिओला. तर मला वाटते की तुमच्यापर्यंत ही गोष्ट गेलीच असेल तुम्हाला आणि कळलं पण असेल की आपण काय करतो काय नाही ते.